विराट कोहलीचे रेस्टॉरंट 100 करोड पेक्षा जास्त कमवते एका वर्षाला. पण ते विराट कोहली ₹1 सुद्धा सॅलरी घेत नाही त्या रेस्टॉरंटमधून. आणि तेच मुकेश अंबानी लाखो करोडची कंपनी आहे, पण ते सुद्धा ₹1 सुद्धा सॅलरी घेत नाही त्यांच्या कंपनीमधून. तर असं का? तर त्यांनी घेते लोन स्वतःच्याच कंपनीकडून. भाई स्वतःच्याच कंपनीला कोण लोन देते? देते अमीर लोक. बघा आपण हे समजण्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ मुकेश अंबानीचं. मुकेश अंबानीला पर्सनल यूजसाठी जर ₹1 करोड गरज पडली, तर तो काय करेल? तू रिलायन्समध्ये जाऊन सरळ-सरळ ₹1 करोड घेऊ शकतो सॅलरी म्हणून. पण त्याने जर तसं केलं तर त्याला 30 किंवा 40% इन्कम टॅक्स द्यावे लागेल. म्हणजे त्याचे 1 करोड ते 30 लाख किंवा 40 लाख रुपये इन्कम टॅक्स म्हणून चालले जाईल. म्हणून तो तसं नाही करेल. तो काय करेल? मुकेश अंबानी फायनान्स त्याच्याच कंपनीच्या फायनान्स डिपार्टमेंटकडे जाईल आणि काय करेल? आपल्याच कंपनीकडून स्वतःसाठीच ₹1 करोड लोन अप्रूव्ह करून टाकेल. ते कमी इंटरेस्ट रेटवर. ठीक आहे. आणि मग हेच जेव्हा लोन रिटर्न करण्याची वेळ येईल, जेव्हा वापस करण्याची वेळ येईल, तो तेव्हा काय करेल? आणखी एक मोठं लोन त्याच कंपनीकडून घेऊन घेईल. त्यामुळे काय होईल का हेच हेच जी प्रोसेस आहे अशीच चालू राहील. म्हणजे लोनवर लोन, लोनवर लोन, लोनवर लोन आणि इन्कम टॅक्स हा असाच चालला जाईल. म्हणजे इन्कम टॅक्स भरण्याची यांना गरजच पडणार नाही. कारण यांनी सॅलरी विथड्रॉलच केली नसेल. तर आपल्याच कंपनीकडून लोन घेऊन आपल्याच कंपनीला पे करायचं हे काही समजलं नाही. तर बघा, हे आपल्या काही पानचा गल्ला नाही, ज्यामध्ये आपण जर गल्ल्यात हात टाकला आणि पैसा काढला, तर आपल्याला कुणी काही म्हणणार नाही. पण तेच जर ही कंपनी आहे, तुम्ही इथं गल्ल्यात हात टाकायच्या आधी टॅक्स, टॅक्स, टॅक्स हा शब्द येतो. त्यामुळे सॅलरी न घेता असे लोन घेतले जातात. मोठे-मोठे लोकं हेच स्ट्रॅटेजी वापरते. बाकी यावर तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असाच कॉमर्सचा नॉलेज मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.